बीडच्या गेवराईमधल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। गेवराईतील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा खुलासा, अखेर मोठा पुरावा हाती लागलाय। एक चिठ्ठी सापडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपले आयुष्य संपवलं। पण ही आत्महत्या होती की एक थंड डोक्याने केलेला खून, आता महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे। एक यशस्वी राजकारणी, माजी उपसरपंच, त्यांच्या आयुष्यात आलेली एक नर्तिका, तिचं नाव पूजा गायकवाड, तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या झाल्याची घटना घडली होती। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पूजा गायकवाड हिच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणानंतर लगेचच पूजा गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली। पोलीस कोठडीत तिने अखेर कबुली दिली आहे। तिने दिलेली कबुली जबरदस्त धक्कादायक आहे। या कबुलीने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं होतं। पण पोलिसांचा एक महत्त्वाचा पुरावा आता हाती लागलाय। एक चिठ्ठी हाती लागली, एक कागद सापडला, त्यामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे फिरलंय। अखेर या प्रकरणातलं सत्य उघड झालं। इतकंच नाही तर गोविंद बर्गे याच्या कुटुंबियांनी देखील काही गुपितं उघड केली आहे, ज्यामुळे आता संशय खरा ठरला। गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पूजा गायकवाडने काय कबुली दिली, कोणता तो कागद सापडलाय, कोणती चिठ्ठी सापडली आहे की ज्यामुळे प्रकरण पूर्णपणे फिरणार आहे, गोविंद बर्गे याच्या कुटुंबियांनी काय गुपित उघड केलं आहे, या प्रकरणातील 3 महत्त्वाचे खुलासे आज आपण करणार आहोत। अखेर काय सत्य आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातील एक मोठं नाव, राजकारणात सक्रिय, आर्थिकदृष्ट्या सक्षम, त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं। त्यांचं लग्न झालं असून त्यांना 2 मुलं होती। पण त्यांच्या आयुष्यात आली पूजा गायकवाड, एका कला केंद्रात डान्स करणारी नर्तिका। तिच्या डान्सवर बेबंद होऊन गोविंद बर्गे भाळले। इथूनच सुरू झाला एक विनाशकारी प्रेमाचा खेळ। सुरुवातीला सगळं काही ठीक होतं। गोविंद तिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळत होता। महागडे मोबाईल, गिफ्ट यांची बरसात होत होती। सूत्रांच्या माहितीनुसार गोविंद यांनी पूजाला तब्बल 2 लाख रुपयांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता। हे प्रेम प्रकरण 1.5 वर्ष सुरू होतं। गोविंद तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत चालला होता। जसे जसे दिवस पुढे जात होते तसे तसे पूजाच्या मागण्या वाढत होत्या। आता तिला फक्त सोनं नाणं नाही तर गोविंदच्या प्रॉपर्टीवर नजर होती। तिच्याकडे चक्क घर नावावर करून घेण्याचा तगादा तिने लावला होता आणि इथूनच वादाची ठिणगी पडली। आणि नंतर हे धक्कादायक प्रकरण घडलं आणि या प्रकरणानंतर धक्कादायक खुलासा समोर आला। पोलिसांना कल्पना नव्हती की एक असा कागद मिळेल, एक अशी चिठ्ठी मिळणार होती ज्यामुळे हे प्रकरणचं सगळं सत्य समोर येणार होतं। पूजाने देखील कबुली दिली आहे। पूजाने कबुलीत काय सांगितलं, कुटुंबियांनी काय गुपित उघड केलं, आता या प्रकरणाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती घेतली। गोविंद यांनी घर नावावर करण्यास नकार दिला, त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणे बंद केलं। त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। तिने धमकी दिली, जर तिच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ती त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल। आणि या धमकीने गोविंद बर्गे पूर्ण खचले होते, मानसिक तणावाखाली होते। जवळपास 5-6 दिवस पूजा त्यांच्या संपर्कात नव्हती। तिचा फोन लागत नव्हता। तिला शोधण्यासाठी गोविंद बर्गे बार्शी तालुक्यातील तिच्या घरासमोर पोहोचले। अनेक फोन केले पण समोरून प्रतिसाद आला नाही। अखेर त्या रात्री तिच्या घरासमोर कारमध्ये बसून गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचं सत्य नेमकं काय आहे, अशी खळबळजनक माहिती आता संपूर्ण देशामध्ये पसरली होती। राज्यभर चर्चा सुरू झाली होती। कुणी त्या ठिकाणी कसा काय मृत्यू झाला, काय झालं, काय कारण होतं, याच्या मागचं सत्य काय होतं, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती। सगळ्यांना घातपाताचा संशय येत होता पूजा गायकवाडवर, ज्या घरच्यांनी गंभीर आरोप केले होते। आता या प्रकरणाचा खरा तपास सुरू झाला होता, कारण की या प्रकरणानंतर तातडीने पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली। पूजा गायकवाडला पोलीस कस्टडी देण्यात आली। पूजा गायकवाड आता काय कबुली देणार होती याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष होते। आणि तो कागद जो अतिशय महत्त्वाचा होता, तो कागद आणि चिठ्ठी पण सापडणार होती।
पण त्याआधीच बर्गे यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ते देखील अतिशय धक्कादायक होते. आता कागद येण्याआधी, तो कागद सापडण्याआधी, पूजा ईने कबुली देण्याआधी घरचे काय म्हणाले ती अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. ते म्हणाले तो कधी दारू पित नव्हता, पण गाडीमध्ये दारूचा बॉक्स आणून ठेवला. त्या गाडीची बॅटरी डिस्चार्ज होती, डिझेल संपलं होतं. या सगळ्या गोष्टी अनपेक्षित आहे. त्याच्याकडे पिस्तूल कधीच नव्हतं. ते त्या दिवशी कुठून आलं? आम्हाला वाटतंय हा घातपात आहे. कुटुंबाचा आरोप आहे की पूजानेच गोविंद याला संपवलंय. तिच्यासोबत आणखी कुणीतरी या कटात सामील असू शकतो. कुटुंब आरोप करत होते, पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. पण मात्र त्यांना कल्पना नव्हती की लवकरच एक असा कागद सापडणार आहे, एक अशी चिठ्ठी सापडणार आहे की ज्यामुळे त्यांच्या आरोपाला एक कायदेशीर आधार मिळणार होता आणि प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळणार होतं. तिचा डाव आमचं घर लुबाडण्याचा होता, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. तिनं माझ्या ताईचं सोनं घेतलं असं पूजा बर्गे याचे मेवणे म्हणत होते. जे लॉकेट व्यक्तीच्या गळ्यात आहे ते माझ्या दाजीचं आहे असं गोविंद बर्गे यांचे मेवणे म्हणतात. तिने इतका त्रास दिला होता की ते डिप्रेशनमध्ये गेले होते. यामध्ये मोठा मास्टरमाइंड आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे गोविंद बर्गे यांचे मेवणे म्हणत आहे. कुटुंबियाच्या आरोपामुळे प्रकरणातील गूढ आणखीनच वाढलं होतं. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं? ही हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला गेला? पोलीस या प्रश्नांच्या गर्तेत होते. पोलीस सगळ्या बाजूने तपास करत होते. पूजा गायकवाडला अटक केली आणि त्याच वेळेस पहिलं धक्कादायक सत्य उघड झालं. पूजा गायकवाडला अटक करून ती चौकशी सुरू झाली. तपास तिथे थांबला होता. कुटुंब आरोप करत होते. पूजाने गोविंद यांच्याकडून जमीन आणि प्लॉट घेतला होता, पण याला कोणता ठोस पुरावा नव्हता. मग अखेर पोलिसांना तो पुरावा सापडला. पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली, एक कागदपत्र लागलं, ज्या कागदपत्राने या तपासाला आता वेगळी दिशा लागणार होती. आता हा तोच कागद होता, हा तोच पुरावा होता ज्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळणार होतं. या कागदामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखीन खोल जाणार होता आणि या प्रकरणात तिला आता शिक्षा होणार होती. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात कोणते आर्थिक व्यवहार झाले होते? कुटुंबियांनी केलेला दावा हा खरा होता? याच्या महत्त्वाच्या संदर्भातला एक कागद त्या ठिकाणी मिळाला होता. पूजाने अखेर तोंड उघडलं होतं. हा कागद मिळण्याआधी पूजाने एक धक्कादायक खुलासा केला होता. एका बाजूला कुटुंबाचे गंभीर आरोप होते, दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचा कागद सापडण्यासाठी सगळं सुरू होतं. पूजा गायकवाड पुरती अडकली होती. पोलीस कोठडीत तिची कसून चौकशी सुरू झाली. अखेर तिनं आपलं मौन सोडलं. तिनं पोलिसांना या प्रकरणात तिची बाजू सांगितली. तिने दिलेली कबुली धक्कादायक होती. गेले कित्येक दिवस महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला होता. पूजा गायकवाडने कबुली दिली. पूजा गायकवाडने पोलिसांना सांगितलं की तिचे आणि गोविंद बर्गे यांचे संबंध होते. तिने मान्य केले, 1.5 वर्षापासून आपण रिलेशनशिपमध्ये होतो. गोविंद तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी त्यांची आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय झालं यावर पूजाने एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितलं की ज्यावेळेस गोविंद बर्गे तिच्या घरासमोर आले, स्वतःला गोळी घालून घेतली, तेव्हा ती घरी नव्हती. ती त्या रात्री पारगाव येथील कला केंद्रात होती आणि रात्रभर ती तिथेच होती. तिच्या म्हणण्यानुसार गोविंद बर्गे तिला सतत फोन करत होता. तिचा कॉल लागत नव्हता. त्यामुळे चिडून आणि तिला शोधत तो गेवरावरून थेट तिच्या घरापर्यंत आला. मग ती तिथे नसल्याने, त्याचा संपर्क होऊ न शकल्याने नैराश्याच्या भरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकारची कबुली त्या ठिकाणी दिल्याने आणि घटनास्थळी ती स्वतः नसल्यामुळे ती बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी या ठिकाणी चर्चा होत असताना एक महत्त्वाचा कागद सापडला. एक चिठ्ठी, एक कागदपत्र सापडलं आहे. आता हे कागद नेमकं काय? आता माणसं खोटं बोलतील पण कागद खोटं बोलणार नाही. पोलिसांच्या हाती लागलं खरेदी खत, एका जमीन रजिस्ट्रीची कागदपत्र. बार्शीजवळील वैराग येथील 1.5 गुंठ्याच्या प्लॉटची धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आला होता. हाच तो कागद, हाच तो पुरावा आहे ज्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं होतं. या एका कागदामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखीच खोलात गेला आहे. पण या खरेदी खतामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेगळीच होती. या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून कोणाचं नाव होतं माहीत आहे का? साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे याचं नाव होतं.
आणि त्यावर त्याने सही देखील केली होती. या पुराव्याने अनेक गोष्टी सिद्ध केल्या. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात मोठे व्यवहार झाले होते. कुटुंबांनी केलेला दावा की गोविंद बर्गे यांनी पूजाला प्लॉट घेऊन दिला होता तो खरा ठरला. पूजाच्या मागण्या आणि गोविंद यांनी त्याच्यावर केलेला खर्च एक कायदेशीर आणि तोच आधार मिळाला. आतापर्यंत जे आरोप तोंडी होते त्याला एक कायदेशीर कागदपत्राचा आधार मिळाला आहे. पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली होती. पूजा गायकवाडसाठी आता सुटणं जवळपास अशक्य आहे. असे अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणावर झाले आहे. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.